पार पडताना आणि उद्घाटन जे आहे काही प्रॉपर स्पेस द्या मागे 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 सगळ्यात मागे जा मागासवर्गीय कल्याण सभापती आशिष दामले यांच्या हस्ते जे आहे ते पार पडलेले आपण पाहतो या ठिकाणी नगराध्यक्ष नगराध्यक्ष अतिशय महत्वाचा दिवस मागासवर्गीय मागासवर्गीय सामाजिक काही प्रश्न असतील ते येणाऱ्या काळामध्ये खरं तर मोठी जबाबदारी जी आहे ती आता या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी बघावं लागणार ते शेवटी का होईल तिची मिस्टर आलेत का वहिनी या ठिकाणी प्रतिक्रिया पुढे बुमसेटे सर्वांचे प्रणिताताई या इकडे मोहन दादा कुलकर्णी या इकडे सदस्य महिला आल्या खुर्ची अशी तर खुर्ची अशी की त्यांना बसता येईल इथे द्या ना सेट सर एक मोठी जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आज उद्घाटन जे आहे ते आपल्या हस्ते झाले. कशा प्रकारे एकंदरीतच कार्यभार जो आहे तो पुढे येणार आहे. आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे की मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापतींचं आज दालन याचं उद्घाटन आज इथे पार पडलेलं आहे. या प्रसंगी सन्माननीय नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, समितीचे आणि इतर सर्वच सदस्य सर्वांचं मनापासून आभार मानतो की सुरुवातीपासूनच जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्रित अशी ही बदलापूर नगरपालिकेमध्ये युती झालेली आहे तेव्हापासूनच सर्व सन्माननीय सदस्यांनी हर्षाली संदीप गायकवाड यांना त्या ठिकाणी प्रचंड चांगली साथ दिलेली आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण पाहिलं तर या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे. मागासवर्गीय कल्याण विशेष समिती
ही अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्वाची अशी समिती आहे आणि शहरातल्या मागासवर्गीयांना कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचा हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही जबाबदारी सक्षमपणे या सभापती हर्षाली संदीप गायकवाड या पार पडतील असा मला विश्वास आहे. आणि नगराध्यक्ष असतील, सन्माननीय सर्वच सदस्य हे आता ज्याप्रमाणे त्यांना पाठिंबा दिलाय, पुढच्या काळात सुद्धा पाठिंबा देतील. आमचे शहर अध्यक्ष प्रभाकरजी पाटील असतील आणि आमची राष्ट्रवादीची सगळीच टीम ही नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे आणि शहरामध्ये मागासवर्गीयांसाठी खऱ्या अर्थाने भरीव काम करण्यासाठी पुढच्या काळामध्ये एक चांगला आराखडा त्यांनी तयार करावा, जेणेकरून बदलापूर शहरामध्ये मागासवर्गीय समितीने केलेलं काम हे लक्षात पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहील अशा पद्धतीचं भरीव काम हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि निश्चितपणे ते करतील. आदरणीय अजितदादांनी जो वारसा आम्हाला दिलेला आहे समाजकारणाचा, तोच पुढे चालू ठेवत निश्चितपणे अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे आमचे सर्वच सदस्य आणि सर्व सभापती आणि पदाधिकारी त्या ठिकाणी पार पडतील असा मला विश्वास आहे. मॅम काय सांगाल, आज या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे, कशा प्रकारे एकंदरीतच पुढे शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल? सौ हर्षाली संदीप गायकवाड यांना आम्ही एकमुखाने मागासवर्गीय समितीचे सभापती म्हणून निवडलं होतं आणि काही कारणास्तव त्यांचं कॅबिनचं काम थोडं राहिलं होतं, पण आज ते पूर्णत्वात झालेलं आहे आणि आज त्याचं खऱ्या अर्थाने प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक आणि महामंत्री श्री आपले दामले साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते ऑफिशियल ओपनिंग झालेलं आहे. आणि त्या फक्त कॅबिन नाही म्हणून काम थांबलेलं नाहीये. आमच्या सभापती मॅडमनी यापूर्वीच काम चालू केलेलंच आहे, पण आज एक त्यांची हक्काची जागा त्यांना मिळालेली आहे. तिथे बसून त्या सर्व मागासवर्गीय जे आपले बंधू आणि भगिनी आहेत त्यांना इथे वेळ देऊ शकणार आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी काम करणार आहेत. आणि नक्कीच त्यांच्या हस्ते एक चांगलं असं लोकोपयोगी मागासवर्गीय समितीच्या सभापती म्हणून या शहरामध्ये काम होणार आहे आणि नक्कीच त्यांच्या कामाची वाखाणणी भविष्यात होणार आहे असं आजच्या दिवशी मी आपल्याला सांगेन. मॅम काय सांगाल, एक महत्वाचा असा हा दिवस आहे, आज उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल? एक चांगले संबंध देखील आहेत आणि एक चांगलं नेतृत्व देखील आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी सौ हर्षाली संदीप गायकवाड आपल्या मागासवर्गीय सभापती यांचं मी अभिनंदन करेन आणि आज त्यांच्या दालनाचं उद्घाटन झालं. खरं तर सर्वप्रथम तर मतदार राजाचं मी आभार मानून त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. आपले माननीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच नगरपालिकेच्या इलेक्शन्सला आम्ही सामोरे गेलो आणि कुठेतरी राष्ट्रवादीवरती आणि आम्हा सर्वांवरतीच आणि प्रभाकरदादा पाटील आम्हा सर्वांवरतीच विश्वास ठेवून या मतदार राजाने आम्हाला निवडून दिले आणि आज त्या मागासवर्गीय सभापती म्हणून विराजमान झालेले आहेत. कुठेतरी या समाजासाठीचं एक भरीव काम त्या नक्कीच करतील आणि त्यांच्या प्रगतीसाठी किंवा ज्या सुखसुविधांपासून हा समाज थोडाफार काही वंचित राहिला असेल तर त्या सुखसुविधा देण्यासाठी, त्यांचं सबलीकरण करण्यासाठी त्या नक्कीच काम करतील आणि उल्लेखनीय काम करतील अशी माझी खात्री. प्रवास खूप खडतर होता, खूप महत्वपूर्ण होता. आज एक मोठी जबाबदारी मिळाली, कशा प्रकारे समाजाला आव्हान कराल की येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आपण पार पाडणार? सर्वप्रथम महामानव महापुरुषांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला मी त्रिवार अभिवादन करते. आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांना त्रिवार अभिवादन करते. इथे उपस्थित असलेले मान्य कॅप्टन आशिष दामले साहेब, उपनगराध्यक्ष प्रियांका दामले मॅडम, नगराध्यक्ष घोरपडे मॅडम, शहराध्यक्ष प्रभाकरदादा पाटील यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या दालनासाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. आजचा दिवस खूप आनंदाचा वाटतो की भीमनगर बेलोलीमध्ये पहिल्यांदा इतिहास घडला की सगळ्यांनी एकमुखाने पहिल्यांदा आम्हाला नगरसेविका आणि मागासवर्गीय सभापती पद हे भीमनगरमध्ये पहिल्यांदाच आमच्या मिळालं आहे. त्याच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान वाटतो की समाजासाठी काम करण्याची संधी मला समाजाने दिली. ह्यापुढेही जेवढे समाज घटकातील कामं असतील ते मी प्रामाणिकपणे सगळ्या समाजासाठी
निश्चित काम करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडे चांगली कामं घडतील असं मी समाजाला आव्हान करते की तुमची जे काही वंचित राहिले असतील काम त्यापुढेही माझ्या हातून चांगली कामं घडून मी त्यांच्यासाठी ह्या दालनामध्ये कधीही यावं त्यांच्या कामासाठी. एकंदरीत